धुळे पोलिसांचा धडाका, सौर ऊर्जा प्रकल्पातील वायर चोरणारी टोळी गजाआड, तिघे अटकेत. साक्री, पिंपळनेर आणि निजामपूर परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्पांमधून तांब्यांच्या तारांची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा धुळे पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या धडक कारवाईत मच्छिंद्र भटू जाधव, प्रवीण रवींद्र जाधव आणि सुलतान नुरा शाह या 3 आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एका पिकअप वाहनासह तब्बल 6,97,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून सौर ऊर्जा प्रकल्पांमधून महागड्या तांब्यांच्या तारा चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि योगेश जगताप यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून चोरीचा माल वाहतूक करणाऱ्या आरोपींना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे साक्री पोलीस ठाण्यातील 2 आणि निजामपूर पोलीस ठाण्यातील 1 असे एकूण 3 गुन्हे उघडकीस आले आहेत. ही यशस्वी कामगिरी साक्री पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक वडवी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक योगेश जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक सहारे तसेच पोलीस पथकातील तुषार सूर्यवंशी, सदाशिव चव्हाण, अतुल निकम आणि महेंद्र सपकाळ या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. ब्युरो रिपोर्ट, धुळे. सहसंपादक अनिल बोराडे. साक्री, पिंपळनेर आणि निजामपूर या परिसरामध्ये असलेले सौर ऊर्जा प्रकल्प, त्या प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणावर तांब्याच्या तारांची चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती. धुळे जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सूचना दिलेल्या होत्या की यातली जे आरोपी आहेत हे तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्यातील मुद्देमाल हा रिकवर झाला पाहिजे व अशा प्रकारच्या गुन्ह्यांना 100% आळा बसला पाहिजे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेतील योगेश जगताप यांना गोपनीय माहिती मिळालेली होती की 3 इसम हे अशा पद्धतीचे सौर ऊर्जा प्रकल्पांमधून तांब्याच्या तारा चोरून त्याची इल्लिगल बाहेर जिल्ह्यांमध्ये विक्री करतात. त्याप्रमाणे साक्री पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री दीपक वळवी सरांनी त्यांची एक टीम तयार केली व स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम, त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सहारे, तुषार सूर्यवंशी, सदेसिंग चव्हाण, अतुल निकम, महेंद्र सपकाळ या सर्वांची टीम सदर आरोपींच्या शोधाकामी त्या परिसरामध्ये छापा टाकत होती, त्यांचा शोध घेत होता. त्या दरम्यान त्यांना एका पिकअपमध्ये सदर माल हा वाहतूक करून घेऊन जात असताना साक्री पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला ते लक्षात आले. त्यांनी त्यांना थांबवून ताब्यात घेतले. विचारपूस केली असता साक्री पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे व निजामपूर पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा असा यामध्ये उघडकीस आलेला आहे. यामध्ये एकूण 3 आरोपी असून मच्छिंद्र भटू जाधव, राहणार जुनीबाडी, पेरेजपूर, तालुका साक्री, प्रवीण रवींद्र जाधव, जुनीबाडी, पेरेजपूर, तालुका साक्री, सुलतान नुरा शाह, साक्री या 3 आरोपींना आपण ताब्यात घेतलेले आहे व त्यांच्याकडनं एकूण 6,97,000चा असा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे. सदर आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर करून त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे व पोलीस कस्टडी दरम्यान या व्यतिरिक्तही त्यांनी कुठे काही गुन्हे केलेले आहेत का, त्यांनी सदर मुद्देमाल कुठे विक्री केलेले आहे का, या आणि त्यांचे इतर कोणी साथीदार आहेत का, याचा तपास सुरू आहे. धन्यवाद.